श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायका. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम स्वामी समर्थाय विद्महे परम अवधूताय धीमहि तन्नो महादत्त प्रचोदयात. खंडोबाचे देवळात राहू लागले स्वामी समर्थ. अलीखान घेऊन जात चोळाप्पा घरी स्वामींना. चोळाप्पा स्वामी भक्त त्याचे घरी समर्थ राहत. अनेक लीला करीत निष्ठा पाहती भक्ताची. सिद्ध अन्न गायसी घालिती कडधान्य गुरांना चारिती. घरात शौचास बैसती ऐसे छळती तया लागे. विविध प्रकारे छळती नित्य. वरी शिवीगाळ करीत वस्तू वाटून टाकीत ऐसे छळती भक्तासी. मालोजी राजे प्रतिवर्षी गाणगापुरी जाऊनी सेवा करीती. स्वप्नी नृसिंह सरस्वती म्हणती पहा काय ते. मी आलो तुझ्या गावात तू काय येसी गाणगापुरात. राजासी विश्वास होत समर्थ दत्त म्हणून या. येऊनी चोळाप्पाचे घरी राजा दत्ताचे पाय धरी. म्हणे गुरुदत्त अवतारी आपण आम्ही ओळखिले. तैपासोनी समर्थ कधी कधी जाती राजवाड्यात. राजासही त्रास देत विविध प्रकारे करून या. सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे. क्रोधे राजासी मारावे. वाड्यातील स्त्री पुरुषांशी छळावे ऐसे करीती श्री स्वामी. परिनिष्ठावान भक्त आपली निष्ठा न सोडित. सर्व त्रास साहित श्री गुरुकृपे कारणे. कधी राहती राजवाड्यात कधी वटवृक्ष स्थानात कधी चोळाप्पाचे घरात ऐसे राहती श्री स्वामी. काशीपासोनी रामेश्वर पर्यंत दूरदूरोनी लोक येत. गर्दी जव वाढू लागत. वटवृक्ष स्थानी राहिले समर्थ होता क्रोधित. थरथरा कापती भक्त एकेका चोपून काढित ऐसा क्रोध स्वामींचा. मालोजी राजे भोसले स्वामी सेवा करू लागले. एकदा भेटीसी आले अंबारीत बैसोनिया. स्वामी जवळी जाऊन केला दंडवत प्रणाम. दिली श्रीमुखात ठेवून पागोटे उडाले दूरते. घातल्या शिव्या भरपूर दिले हकलोनी सत्वर. ऐसे राजे पैशास शेर बाजारात विकतो मी. पाहोनी उग्र अवतार भक्त पळाले दूरवर. ऐसा स्वामींचा व्यवहार अक्कलकोटी चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना कारण. चरणी घालोनी लोटांगण पुसती स्वामी लागिते. स्वामी आपण कोण कोठून झाले आगमन. स्वामी ही प्रसन्न वदन वदती पहा काय ते. मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर देती उत्तर. ऐकोनी जय जयकार भक्त करीती ते धवा. तैसेची एका भक्ता सांगत मी नृसिंह भान असत. काश्यप गोत्र माझे म्हणत मी नराशी आमुची. ऐशा लीला करीत अक्कलकोटी राहती समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत संक्षिप्त रूपे पाहत असो. एकदा कलकत्त्याहून दर्शना येती भक्त दोन. एक पारशी एक युरोपियन दर्शन घेती स्वामींचे. काली रूपात दर्शन देती समर्थ तया लागून. आश्चर्यचकित होऊन जाती पहा दोघे ते. म्हणती समर्थ निराकार देवी देवता रूपाकार. पूर्ण ब्रह्म परात्पर अक्कलकोटी राहिले. होनी अत्यंत प्रभावित राहती सेवा करीत. पाहुनी स्वामी प्रसन्न चित्त पुसती पहा काय ते. स्वामी आपण कोण येणे झाले कोठून. स्वामी समर्थ प्रसन्न वदती पहा काय ते. मूळ पुरुष मी निराकार दत्तात्रेय दिगंबर. अवधूत रूपे संचार करीत असतो भुवरी. कर्दळी वनातून सांप्रत निघालो पहा फिरत फिरत. बंगाल कलकत्ता पाहत बद्री केदार पाहिले. तेथुनी पाहिले हरिद्वार. अयोध्या द्वारका पंढरपूर हुमणाबाद बेगमपूर. पाहोनी येथे आलो मी. तेव्हापासून अक्कलकोटात आहे पहा येथे राहत. दत्तावधूत स्वामी समर्थ ऐसे म्हणती मज लागे. ऐकोनी ऐसा वृत्तांत जय जयकार करीती भक्त. म्हणती दत्त साक्षात येऊन येथे राहिला.
गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शना येत. तयासी म्हणती स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती मी असे. मी श्रीपाद श्री वल्लभ होतो कुरवपुरी राहत. नृसिंह सरस्वती रूपात गाणगापुरात मी होतो. कर्दळीवनात मीच गेलो तेथुनी पुन्हा परतलो. सांप्रत येथे राहिलो जगदोद्धारा कारणे. ऐसे ऐकोनी वचन भक्त पावती समाधान. म्हणती गुरु दयाळ पूर्ण पुन्हा पहा प्रकटले. गाणगापुरात काही भक्त होते अनुष्ठान करीत. तयासी स्वप्नी श्री दत्त सांगती पहा काय ते. अक्कलकोटी सांप्रत समर्थ रूपे मी राहत. जाऊनी सेवा त्वरित श्री स्वामी समर्थाते. ऐसे आदेश होत सेवकांसी गाणगापुरात. गाणगापुराहुनी नित्य लोक येवो लागले. गिरनार पर्वती एक भक्त दत्त दर्शनार्थ तप करीत. त्यासी दृष्टांत होत श्रोते तुम्ही अवधारा. दत्त त्यासी सांगत जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ रूपात सांप्रत आहे मी तेथे. ऐसे होती दृष्टांत तपस्वी आणि योग्यांप्रत. अक्कलकोटी महिमा वाढत श्री स्वामी समर्थांचा. दूरदूरोनी तडी तापसी येती स्वामी दर्शनासी. पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी पाहोनी तृप्त होती ते. ठाकूरदास गाणगापुरात श्री दत्ताची सेवा करीत. त्यासी दृष्टांत होत अक्कलकोटी आहे मी. म्हणून अक्कलकोटी येत स्वामी दर्शन करण्या जात. परी मना माझी म्हणत पाहू सामर्थ्य स्वामींचे. दत्त पादुका गाणगापुरी वहावया त्यावरी कस्तुरी. ती घेऊनी बरोबरी अक्कलकोटी पोचले. करिता समर्थांसी वंदन हमारा कस्तुरी लाव म्हणून. केले स्वामींनी आज्ञापन भक्त विस्मित होतसे. हेची दत्तात्रेय समर्थ खूण त्यासी पटत. तात्काळ कस्तुरी अर्पित श्री स्वामींसी ते धवा. ऐसे स्वामी समर्थ लीला करीती अनंत. नित्य नूतन महिमा होत अक्कलकोटा माझारी. गोविंदराव गाणगापुरात होते पादुका सेवा करीत. त्यांची दृष्टांत होत श्रोते पहा काय तो. गाणगापूर गर्भ मंदिरात जेथे निर्गुण पादुका असत. श्री स्वामी समर्थ बैसले तेथे पाहेतो. स्वामी तयासी म्हणत हे माझेची स्थान असत. परिसदेहाने सांप्रत अक्कलकोटी आहे मी. पाहोनी ऐसा दृष्टांत गोविंदराव अक्कलकोटी येत. श्री स्वामींसी निवेदित दृष्टांत सारा तेथवरी. तव म्हणती स्वामी समर्थ पूर्वी होतो गाणगापुरात. तैसेची गिरनार पर्वतात होतो आम्ही जाणपा. माहुरगड अबू पर्वत मेरू पठार हिम पर्वत. औदुंबर नृसिंहवाडीत होतो पूर्वी अवधारा. तैसेची कर्दळी वनात श्रीशैल सुब्रमण्य स्थानात. आणि निलगिरी पर्वतात पूर्वी राहिलो होतो मी. ऐसे सांगती समर्थ विस्मित होती भक्त. म्हणती श्रीपाद श्री वल्लभ पुन्हा ऐसे प्रकटले. अजानुबाहू भव्य शरीर टोपी शोभे मुकुटाकार. अवधूत दत्त दिगंबर लोकोद्धारा प्रकटले. योगी तपस्वी संन्यासी दुरोनी येती दर्शनासी. ब्रह्म प्राप्ती तयांसी स्वामी कृपे होतसे. सीताराम नामे भक्त होते योग साधना करीत. परी समाधी न लागत येती दर्शना कारणे. स्वामी कृपा दृष्टी करीत योग्यासी समाधी लागत. 8 तास पर्यंत समाधी त्यांसी लागतसे. ऐसा महिमा अगाध वर्णिता थकती वेद. स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. समर्थ स्वामी अवतारी अक्कलकोटी राहिले. हा ग्रंथ नवे अमृत श्री स्वामींची वाङ्मय मूर्त. पठणे दर्शन साक्षात श्री स्वामींचे होतसे. अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु.